नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 21 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला HSC इंग्लिश विषयाचा जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरचं सोल्युशन कशा पद्धतीने करायला पाहिजे याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण जर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल 12वी इंग्रजी विषयासाठी अतिशय उपयुक्त अशा प्रकारच्या नोट्ससाठी इंग्लिश गुरुजी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर आपण बघूयात क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने होता आणि कशा पद्धतीने आपण सोडवायला पाहिजे होता. बघा, या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 असे 48 मार्क्सचे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण बघूयात कशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन पेपर सोल्युशन करायला पाहिजे होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही प्रश्नपत्रिका सुरुवातीला इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन आपण वाचायच्या. त्यानंतर हा सेक्शन 1 प्रोज यामध्ये जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यामध्ये वाय वी ट्रॅव्हल युनिट 1.7 जो काही आहे आपला त्याच्यामधला उतारा दिलेला आहे आणि हा अशा प्रकारचा उतारा सर्वप्रथम आपण वाचून काढायचा आणि त्यानंतर आपल्याला खाली दिलेले प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सर्च करायची असतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न इथं दिलेला आहे ट्रू ऑर फॉल्सचा. वेळ वाया न घालता आपण सरळ प्रश्न आणि प्रश्नांची उत्तरं बघूया. बघा, इथे सर्वप्रथम आपण जर बघितलं पहिलं सेंटेन्स काय होतं ट्रू फॉल्समधलं, अ ट्रॅव्हलर मे सिंक इन लव विथ द ट्रॅव्हल मेमरीज. हे जे काही ट्रॅव्हलर्स असतात ते जे आपली जी काही प्रवासाची मेमरी असते त्याच्या प्रेमामध्ये पडत असतात. हे सेंटेन्स ट्रू आहे. सेकंड सेंटेन्स, वन गेट्स इन्स्पेक्ट ॲज ही इन्स्पेक्ट्स द वर्ल्ड अराउंड. आजूबाजूच्या जे जग आहे ते यावरनं आपल्या स्वतःला आपण ओळखलं पाहिजे, हेही सेंटेन्स करेक्ट आहे. त्यानंतर थर्ड सेंटेन्स, क्वेस्ट फॉर समथिंग मे इंड मोर मिस्ट्री. हेही सेंटेन्स आपण तसं जर पाहिलं पॅरेग्राफच्या रूपाने तर ते सेंटेन्स करेक्ट आहे. फोर्थ सेंटेन्स, स्टेईंग इन कम्फर्ट ॲट होम्स गिव्ज मोर हॅपीनेस दॅन ट्रॅव्हलिंग. ट्रॅव्हलिंगपेक्षा घरी बसणं चांगलं असं म्हटलं आहे, पण हे जर सेंटेन्स पाहिलं तर हे सेंटेन्स ट्रू आहे, फॉल्स सेंटेन्स आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर काय करायचं असतं बघा, हे संपूर्ण सेंटेन्स लिहायचे असतात आणि त्याच्यापुढे ट्रू ऑर फॉल्स आपल्याला राईट करायचं असतं. आता या ठिकाणी A2 हा जो क्वेश्चन आहे हा मॅच द कॉलम अशा प्रकारचा आहे. कॉलम एमध्ये काही व्यक्तींची म्हणजे त्यांच्या पदांची नावं दिली आहेत किंवा त्या व्यक्तींचं नावं दिले आहे आणि त्यानंतर पुढे कॉलम बीमध्ये त्यांचं वर्क किंवा त्यांच्याविषयी संदर्भात काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याचा, आणि हा पॅरेग्राफच्या संबंधितच आहे. बघा, आपण सर्वप्रथम जर बघितलं तर नॅरेटर म्हणजे वर्णन करणारा हा जो काही आहे तो आपण या ठिकाणी सेकंड या ठिकाणी जर म्हटलं तर बी इथे जे आहे इन लव विथ हिज मेमरी. त्यानंतर कॅमस हे जे काही फिलॉसॉफर आहेत त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे. कॅमस या फिलॉसॉफरच्या माध्यमात आपल्याला डी फॉर गिव्ज मोर व्हॅल्यू टू ट्रॅव्हल असं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर ईशरवूड हे जे काही नामांकित अशा क्रिस्तोफर ईशरवूड यांच्याविषयी जर आपण माहिती पाहण्याचा प्रयत्न केला तर ते आयडियल ट्रॅव्हल शुड बी लाईक अ क्राईम स्टोरी ए हे ऑप्शन आहे. आणि त्यानंतर ट्रॅव्हलर जर म्हटलं तर सी हे ऑप्शन मोर हॅपी व्हेन ऑन मूव मीन्स कुठेही प्रवास करणे, कुठेही जाणे. अशा पद्धतीने आपण जर जोड्या लावण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीने जोड्या लावता येतील आपल्याला. त्यानंतर तिसरा जो क्वेश्चन दिलेला आहे बघा, गिव्ह रिझन दिलेला आहे, तोही 2 मार्काचा आहे. वी आर ऑब्जेक्ट्स ऑफ स्क्रुटिनी बिकॉज. पॅरेग्राफमध्ये बघा दिलेले, आपण जेव्हा फॉरेनला ॲब्रोडला जात असतो त्यावेळेला थोडासा आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा डाऊट असतो. तर ते का असतो, कशामुळे असतो, तर त्या ठिकाणी पॅरेग्राफमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 अशा प्रकारचे ऑप्शन दिलेले आहेत. याच्यामध्ये पहा इथे दिलेले आहे स्पष्टपणे. नंबर 1, द ॲब्रोड कल्चर इज मच डिफरंट, वी आर बिईंग कन्झ्युम बाय डिफरंट कल्चर. आणि सेकंड जर लिहायचं म्हटलं तर वी कम ॲज एक्सॉटिक टू द पीपल अराउंड अस व्हेन ऑन अ ट्रॅव्हल.
असं आपल्याला आन्सर या ठिकाणी लिहिता येईल. A4 जो क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तोही या ठिकाणी जो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन असतो तो कशा पद्धतीचे बघा. ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर, राईट युअर ओन व्ह्यूज इन 3-4 सेंटेन्सेस. बघा ट्रॅव्हलिंग हे जे काही आहे ते तुम्हाला काहीतरी शिकवते, एक चांगल्या प्रकारचा शिक्षक आहे ट्रॅव्हलिंग, याच्यावरती तुमचं मत लिहा. बघा या ठिकाणी मी माझं मत लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. यस, ट्रॅव्हलिंग इज अन इंटरेस्टिंग टीचर. ट्रॅव्हलिंग प्रोव्हाइड्स अ लॉट ऑफ चान्सेस फॉर यू टू पुश युअर लिमिट अँड ट्राय न्यू थिंग्स. ट्रॅव्हलिंग टीचेस अबाउट न्यू लँग्वेज, न्यू ट्रॅडिशन, न्यू कल्चर, न्यू थॉट्स, न्यू फ्रेंड्स अँड न्यू प्लेसेस. आणि या अशा पद्धतीने आपल्याला आन्सर लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढचा A5 हा जो क्वेश्चन आहे, A5 क्वेश्चन हा ग्रामरचा क्वेश्चन आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय दिलेलं आहे, आय लाईक टू आस्क क्वेश्चन ऑफ द प्लेसेस आय व्हिजिट. आता इथे जे काही इथं काय करायचं सांगितलेलं आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स फॉर्म ऑफ द अबाव सेंटेन्स लाईक द फॉलोइंग ऑप्शन अँड रिराईट. खाली वर जे दिलेले सेंटेन्स आहे त्याच्यामध्ये कोणता टेन्स वापरलेला आहे. तर बघा ही जर आपण सेंटेन्स पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, याचा जर फॉर्म पाहण्याचा प्रयत्न केला तर यानुसार आपण जर म्हटलं तर हे सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे, म्हणजे बी हे ऑप्शन आपल्याला लिहिता येईल. त्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, B2 मध्ये काय दिलेलं आहे, आय वुड कम बॅक टू माय अपार्टमेंट इन न्यूयॉर्क. इन न्यूयॉर्क चूज द करेक्ट ऑप्शन युजिंग युज्ड टू. इथं बघा विद्यार्थी मित्रांनो युज्ड टू वापरायचं आपल्याला. युज्ड टू वापरायचं म्हटल्याच्यानंतर काय दिलेलं आहे बघा, युज्ड टूमध्ये आपल्याला काय करेक्ट ऑप्शन काय लिहिता येईल. इथे युज्ड टू म्हणजे यूज करत असे, म्हणजे हॅबिच्युअल ॲक्शन या ठिकाणी दिलेले आहे. हॅबिच्युअल ॲक्शन इन पास्ट, भूतकालीन सवय जी काही आहे. तर इथं हे जे काही ऑप्शन आहे ते आय युज्ड टू असं या ठिकाणी दिलेलं आहे, असं या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल, म्हणजे सी ऑप्शन हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढे जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो तर A6 हा क्वेश्चन आहे, फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज विच मीन. यामध्ये पॅरेग्राफमधूनच हे जे काही दोन शब्द दिले त्याचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला शब्द आहे रिमिनिसेन्स, आणि याचं जर पॅरेग्राफमधून आपण मिनिंग पाहिलं तर मेमरी हे मिनिंग आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर एक्झिलरेशन हा जो शब्द आहे त्याची एक्स्टेशी म्हणजे आनंद हा शब्द आपल्याला पॅरेग्राफमध्ये सापडेल. त्यानंतर B2 हा जर क्वेश्चन पाहिला विद्यार्थी मित्रांनो तर बघा तोही लँग्वेज स्टडी म्हणजे ग्रामरचा आहे. याच्यातही 4 मार्क्स असतात ग्रामरचे, आणि त्यामध्ये फर्स्ट जर पाहिलं बघा इथे डायरेक्ट इनडायरेक्टचं सेंटेन्स आहे. काय दिलं डायरेक्ट इनडायरेक्ट सेंटेन्स, अवनीश सेड कॉमा इंटू इनोरेटेड कॉमा संचित व्हॉट आर यू डुईंग इन द गार्डन ॲट दिस क्राईम. आयडेंटिफाय अँड रीराईट द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फ्रॉम द फॉलोइंग. या वाक्यासाठी खाली जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शनपैकी कोणतं ऑप्शन हे करेक्ट आहे हे आपल्याला लिहायचे. बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर हे जे सेंटेन्स आहे हे जे व्हॉट आर यू डुईंग म्हणजे व्हॉटपासून सुरू झालेले क्वेश्चन मार्क आहे पुढे, म्हणून जर डायरेक्ट इनडायरेक्टच्या नियमानुसार आपल्याला जर पाहण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला हे फर्स्ट सेंटेन्स करेक्ट आहे. अवनीत अस्क्ड संचित कॉमा इंटू इनवर्टेड कॉमाच्या ऐवजी या ठिकाणी OWH वर्ड जशास ठेवला जातो. व्हॉट ही वॉज डुईंग इन द गार्डन ॲट दॅट टाईम. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने पुढचा जर ऑप्शन पाहिला, पुढचा जर प्रश्न पाहिला तर पुढचा प्रश्न अशा प्रकारचा आहे की नीरज चोप्रा मे नॉट पार्टिसिपेट इन द वर्ल्ड चॅम्पियनशिप ड्यू टू अँकल इंजुरी. या ठिकाणी इथं काय दिलेलं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस विच यूज डेफिनेट मॉडल ॲक्झिलरी व्हर्ब. इथं जर आपण पाहिलं विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेट मॉडल ॲक्झिलरी व्हर्ब, मॉडल ॲक्झिलरी व्हर्ब जे कॅन, कुड, मे, माईट, शाल, शुड, विल, वुड जे काही असतं त्यापैकी इथे आपल्याला डेफिनेट म्हणजे एक निश्चितता दर्शवणारं मॉडल ॲक्झिलरी व्हर्ब जर पाहण्याचा प्रयत्न केला तर ते या ठिकाणी बघा सेकंड याच्यामध्ये वापरलेलं आहे विल. विल याच्यातून मॉडल ॲक्झिलरी व्हर्ब जी काही आहे मॉडल ॲक्झिलरी डेफिनेटनेस सर्च केला जातो, निश्चितता सांगितल्या जात असते. त्यानंतर तिसरं जर सेंटेन्स पाहिलं बघा अनलेसचं सेंटेन्स आहे, अनलेस यू आर कॉन्फिडंट यू विल नॉट सक्सीड. या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो इथं काय करायचं आहे, चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग ऑप्शन टू चेंज द सेंटेन्सेस बिगिनिंग विथ इफ. इफचं सेंटेन्स करायचं आहे. इथे आता
अनलेसचं सेंटेन्स दिलेलं आहे आणि आपल्याला इफचं सेंटेन्स करायचं, म्हणजे सेंटेन्स दिलेलं निगेटिव्ह साहजिकच लक्षात येईल तुमच्या, ते करायचे पॉझिटिव्ह. आणि ते लक्षात आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे ऑप्शन सेकंड आहे, इफ यू हॅव कॉन्फिडन्स, तुमच्याकडे आत्मविश्वास असेल, यू विल गेट सक्सेस, तर तुम्ही यशस्वी व्हाल. आता यानंतर पुढचा जो क्वेश्चन असतो विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामधलाच B2 हा क्वेश्चन आहे. इथे बघा स्पॉट द एरर म्हटलेलं आहे. स्पॉट द एरर म्हणजे काय, योग्य अशा प्रकारची चूक सर्च करा आणि ते वाक्य पुन्हा लिहा. आता इथे काय करायचं, ही खाली दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये चूक काय आहे, वाक्य आपण वाचूयात. ही प्रिस्क्राईब मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्झरसाइजेस टू हिज पेशंट्स. आता इथे जर वाक्य पाहण्याचा प्रयत्न केला तर इथे सरळ आपल्याला लक्षात येईल, इथे ही प्रिस्क्राईब असं दिलेलं आहे. इथे काय करायला पाहिजे होतं, इथे त्याचा पास्ट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स वापरायला पाहिजे होता. म्हणजे काय होईल या ठिकाणी, इथे काय होईल, ही प्रिस्क्राइब्ड मेडिसिन अलॉंग विथ अ फ्यू एक्झरसाइजेस टू हिज पेशंट्स, आणि इथे सिम्पल पास्ट टेन्स वापरायचा होता आणि ते सेंटेन्स करायचं होतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जर आपण पाहिलं तर पुढचा प्रश्न आहे आता क्वेश्चन 2A. हा अनसीन पॅसेज असतो, हा पूर्णपणे जो काही असतो तो अनसीन पॅसेज आहे आणि तो कुठल्याही प्रकारच्या उतार्यावरचा दिलेला नाही, म्हणजे पॅरेग्राफमधला नसतो. आणि म्हणून अशा पद्धतीने आपल्याला हा ॲन्युअलला दिलेला पॅरेग्राफ आहे तो आपल्याला वाचायचा. वाचल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा असतो, बरेचसे विद्यार्थी सोडवत नाहीत. बघा आपण सहज ओव्हरलुक करूयात. लव्ह इज अ ग्रेट फोर्स इन अ प्रायव्हेट लाईफ, आणि वाचत गेल्याच्यानंतर आपल्याला सहज लक्षात येईल की हा पॅरेग्राफ जो आहे तो लवचं इम्पॉर्टन्स आहे. आणि त्यानंतर पुढे एक पॉईंट आहे, टॉलरन्स इज अ व्हेरी डल व्हर्च्यू, म्हणजे टॉलरन्सवरती जो सहिष्णुता किंवा पेशन्स ज्याला आपण म्हणत असतो त्याच्यावरती हा पूर्णपणे पॅरेग्राफ आहे. हा रीडिंग केल्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय आहे, क्वेश्चन 1A आहे. क्वेश्चन 2A मधला A1 हा आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज विच डिफाईन द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. हा अनसीन पॅसेज याचा थीम काय आहे या पॅरेग्राफमधून, या खाली दिलेल्या 4 ऑप्शनमधून आपल्याला लिहायचं आहे. बघा पहिलं सेंटेन्स काय, लव्ह इज अ ग्रेटर फोर्स इन प्रायव्हेट ॲज वेल ॲज इन अ पब्लिक अफेअर्स. इथं जर पाहण्याचा प्रयत्न केला तर लव्ह इज अ ग्रेटर फोर्स इन प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक अफेअर्स म्हटलेलं आहे. इथं पॅरेग्राफमध्ये पहिल्याच ओळीमध्ये काय दिलं तुम्ही जर पाहिलं तर लव्ह इज अ फोर्स इन प्रायव्हेट लाईफ नॉट अ पब्लिक म्हटलेलं आहे. म्हणून हे सेंटेन्स जे फर्स्ट सेंटेन्स आहे हे चुकीचं सेंटेन्स आहे. आपल्याला आन्सरमध्ये काय लिहायचे, फक्त करेक्ट सेंटेन्स थीम म्हणून लिहायचे, म्हणजे याच्यातले 2 सर्च करून लिहायचे आहेत आपल्याला. बघा आता सेकंड, टू बिल्ड सिव्हिलायझेशन वी नीड टॉलरन्स मोर दॅन लव्ह, हे सेंटेन्स करेक्ट आहे. आणि त्यानंतर थर्ड सेंटेन्स, पेशन्स इज द सोल्युशन इन एनी सॉर्ट ऑफ कन्फ्रंटेशन, ही सेंटेन्स करेक्ट आहे. पेशन्स म्हणजे याला शब्द वापरलेले पॅरेग्राफमध्ये विद्यार्थी मित्रांनो टॉलरन्स हा शब्द वापरलेला आहे. कन्फ्युजन बऱ्याचशा विद्यार्थ्यांना होईल, कारण टॉलरन्स आणि पेशन्स 2 वेगवेगळे शब्द वापरलेले असल्यामुळे. आता इथे सहिष्णुता किंवा संयम ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी याच्यामध्ये वापरलेल्या आहेत, आणि हे सेंटेन्स सेकंड सेंटेन्स करेक्ट, थर्ड सेंटेन्स सेकंड आणि थर्ड सेंटेन्स हे करेक्ट आहे. फोर्थ सेंटेन्स जर पाहिलं, व्हेन यू डू नॉट लाईक पीपल, नेशन और सिव्हिलायझेशन यू नीड टू लव्ह देम टू चेंज देम, या ठिकाणी हे सेंटेन्स रॉंग आहे. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा, इथे काय करायचं आहे, करेक्ट 2 सेंटेन्स फाइंड आउट करायचे आहेत आणि तेच आपल्याला लिहायचे आहेत. कशामध्ये, तुमच्या आन्सराच्या रूपाने आपल्याला लिहायचे असतात. बघा आता पुढचा जर क्वेश्चन पाहिला, A2 हा जो क्वेश्चन आहे इथे काय दिलेलं आहे तुम्हाला, कंप्लीट द फॉलोइंग टेबल, हा टेबल पूर्ण करायचा आहे. इथं मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ लव्ह अँड पेशन्स दिलेला आहे. लव्ह याचा एक गुण आणि अवगुण लिहायचा, पेशन्सचा गुण आणि अवगुण लिहायचा. पेशन्स म्हणजेच पॅरेग्राफमध्ये टॉलरन्स हा शब्द दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा पहा, तर इथे लव्ह विषय आपण पहिला म्हणजे चांगला गुण कोणता आहे ते लिहूयात, म्हणजे मेरिट लिहूयात. लव्ह इज अ ग्रेट फोर्स इन प्रायव्हेट लाईफ. आणि जर डिमेरिट म्हटलं, लव्ह इन पब्लिक अफेअर डज नॉट वर्क, हा डिमेरिट आहे. पेशन्सच्या बाबतीमध्ये जर मेरिट लिहायचं म्हटलं
पेशन्स इज द सोल्युशन इन एनी सॉर्ट ऑफ कन्फ्रंटेशन. आणि डिमेरिट लिहायचं म्हटलं तर इट इज अ व्हेरी डल व्हर्च्यू, इट इज बोरिंग. हे याच्यामध्ये डल अशा पद्धतीने इथे लव आणि पेशन्सचे मेरिट आणि डिमेरिट आपल्याला लिहिता येतील. बघा आता त्यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, A3 हा डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन असतो आणि त्याचं उत्तर आपल्याला 3-4 लाईन्समध्ये द्यायचं असतं. हा प्रश्न काय बघा इथे, राईट हाऊ वी कॅन बिल्ड अप सिव्हिलाइज्ड सोसायटी विथ द हेल्प ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. जो पॅराग्राफ दिलेला आहे त्या पॅराग्राफमध्ये जे 2 शब्द महत्त्वाचे दिलेले आहेत त्यानुसार आपण कशा पद्धतीने सुसंस्कृत असा समाज जो आहे तो आपण निर्माण करू शकतो. सुसंस्कृत समाज ज्याला म्हटलेला आहे, त्याचं उत्तर लिहित असताना बघा आपल्याला लिहिता येईल विद्यार्थी मित्रांनो, यस वी कॅन बिल्ड अप सिव्हिलाइज्ड सोसायटी विथ द हेल्प ऑफ लव अँड टॉलरन्स. टॉलरन्स अँड लव इज an important concept that help people to live together peacefully. With love, we can strengthen the relationship, and with the tolerance, we can build healthy relationship between castes, races, classes, and religions. Both build healthy civilized society. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी आयडियल आन्सर लिहिता येईल. पुढचा जर प्रश्न पाहिला या ठिकाणी बघा इथे दिलेला आहे, तो पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. तो कशा प्रकारचा आहे, लव अँड टॉलरन्स आर द ट्रू इंडिकेटर ऑफ सिव्हिलाइज्ड पर्सन. लव आणि टॉलरन्स ह्या दोन्ही गोष्टी सुसंस्कृत व्यक्तीचे एक लक्षण आहे असं म्हटलेलं आहे. तुमचं मत त्याच्यावरती स्पष्ट करा. तुम्हाला याच्यावरती तुमचं मत ओपिनियन जे काही ते मांडायचं असतं. बघा या ठिकाणी आपल्याला उत्तर असं लिहिता येईल, yes, love and tolerance are the true indicators of a civilized person because love is a great force in private life. It is needed the greatest of all things. This is the sound state of mind which we are looking for. Tolerance will enable different races and classes and interests to settle down together to work of reconstruction, and hence love and tolerance are the true indicator of the civilized person. आपल्याला अशा पद्धतीने जस्टिफिकेशन म्हणजे क्लरिफिकेशन द्यायचे आणि ते क्लरिफिकेशन दिल्याच्या नंतर पुढचा प्रश्न आहे परत ग्रामरचा A5. ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, इट हॅज बीन ट्राईड अगेन अँड अगेन. याचं काय करायचं बघा, याचं करायचं आहे आयडेंटिफाय द करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस ऑफ अबव सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन्स. खाली दिलेल्या ऑप्शनपैकी या वरच्या वाक्याचं करेक्ट ॲक्टिव्ह व्हॉइस कोणतं आहे ते काय असेल बघा विद्यार्थी मित्रांनो. तर इथे फर्स्ट जर पाहिलं, इथं कोणता काळ आहे बघा, इथे इट हॅज बीन ट्राईड असं म्हटलेलं आहे. अगेन अँड अगेन म्हणजे या ठिकाणी ऑलरेडीच तो दिलेला आहे, तो पॅसिव्ह व्हॉइस दिलेला आहे. आता इथं आपल्याला सेंटेन्स आपल्याला सर्च करावं लागेल. याच्यामध्ये दे हॅड ट्राईड इट अगेन अँड अगेन पहिलं सेंटेन्स नाही, दुसरं नाही, तिसरं नाही. आणि जर आपण डी सेक्शन वाक्य बघितलं, दे हॅव ट्राईड इट अगेन अँड अगेन, हे सेंटेन्स आपल्याला करेक्ट अशा पद्धतीने करता येईल विद्यार्थी मित्रांनो आणि लिहिता येईल त्याचं करेक्ट आन्सर म्हणून. पुढचा प्रश्न जर आपण पाहिला मग तोही ग्रामरचाच आहे. त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे पहा, इट इज द साऊंड स्टेट ऑफ माइंड विच वी आर लुकिंग फॉर. इथे हे देत असताना काय म्हटलं आहे की सिम्पल सेंटेन्स, आयडेंटिफाय द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन अँड राईट. करेक्ट सिम्पल सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचे. इथे करेक्ट सिम्पल सेंटेन्स आपल्याला कसं करता येईल विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा विच दिलेले ह्याच्यामध्ये ते आपल्याला रिमूव्ह करावं लागेल आणि रिमूव्ह केल्याच्यानंतर पण सेंटेन्स सिम्पल कसं करता येईल, सिम्पलमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असतो. जर इथे आपण पाहिलं ऑप्शन 2, वी आर लुकिंग फॉर द साऊंड स्टेट ऑफ माइंड, इथे बघा सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असा क्लिअरली दिलेला आहे आणि हे सेंटेन्स आहे सिम्पल सेंटेन्स. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामधलाच पुढे जो क्वेश्चन दिलेला आहे A6.
A6 हा व्होकॅब्युलरीचा क्वेश्चन आहे. यामध्ये काय करावं लागेल की आपल्याला जोड्या या ठिकाणी करेक्ट मिनिंग लक्षात घ्यायची आहे. कॉलम ए मधल्या शब्दाची करेक्ट मिनिंग कॉलम बी मधल्या शब्दाबरोबरची. यामध्ये नंबर 1 सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष. यामध्ये धर्मनिरपेक्ष हे जे ऑप्शन आहे ते आपल्याला इथे नॉट कनेक्टेड एनी रिलिजन सी हे ऑप्शन येईल. त्यानंतर अब्सर्ड याचं जे ऑप्शन करेक्ट येणार आहे ते डी नॉट ॲट ऑल लॉजिकल ऑर सेन्सिबल. त्यानंतर नंबर 3 सिव्हिलायझेशन याचा ऑप्शन येईल आपल्याला बी अ सोसायटी विच हॅज इट्स ओन हायली डेव्हलप्ड कल्चर अँड वेज ऑफ लाईफ. त्यानंतर बंधुभाव म्हणजे ब्रदरहूड याचा ऑप्शन ए येईल. फिलिंग ऑफ ग्रेट फ्रेंडशिप अँड अंडरस्टँडिंग बिटवीन पीपल. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीने राईट करायचं असतं. मॅच द कॉलम हे उत्तर लिहित असताना आपल्याला सर्वप्रथम कॉलम ए लिहायचा आणि त्याच्यापुढे जे ऑप्शन करेक्ट आपल्याला उत्तर लिहायचे आहेत ते कॉलम बीमध्ये लिहायचे असतात. हे विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं आन्सर हे करेक्ट अशा प्रकारचं आन्सर होऊ शकतं. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला जो दिलेला पॅराग्राफ आहे एक्स्ट्रॅक्ट आहे तो केअरफुली वाचणं आवश्यक असतं. कारण केअरफुली वाचल्याच्यानंतर आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर लिहिता येतातच, त्याचबरोबर जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थसुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या सर्च करता येईल आणि कुठल्याही प्रकारचा वेळ यामध्ये आपल्याला जाणार नाही. त्यानंतर जर समरी हा क्वेश्चन पाहिला विद्यार्थी मित्रांनो, तर समरी हा क्वेश्चन आपल्याला लिहित असताना अशा पद्धतीने लिहावं लागेल की इथं 3 मार्क आहेत. या समरी क्वेश्चन लिहित असताना पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं 3 मार्क्स दिलेले आहेत आणि खाली हे जे काही पॉईंट आहेत ते पॉईंट त्याच्यामध्ये कव्हर झाले पाहिजेत. आता आपण ही समरी करणं एवढं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला आपण वर पाहिल्याप्रमाणे संपूर्ण प्रश्नाचे आपण उत्तर दिले आहेत. या पॅराग्राफमध्ये महत्त्वाचे 2 कोणते शब्द आहेत तेही आपल्याला लक्षात आले. म्हणून आता या समरीचं टायटल आपल्याला लिहावं लागेल. 2 शब्द कोणते आहेत? लव आणि टॉलरन्स. म्हणजे याचं टायटल याला 1 मार्क टायटलला असतो आणि समरी लिहिण्यासाठी 2 मार्क असतो. आता इथे टायटल कोणत्या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल, काय कशाचं महत्त्व आहे इथे या पॅराग्राफमध्ये? लव आणि टॉलरन्स. म्हणून टायटल आपल्याला बघा कसं लिहिता येईल आणि समरी कशा पद्धतीने लिहिता येईल. Importance of love and tolerance. Love and tolerance are essential for maintaining social harmony. Love is a great force in private life. Tolerance is a great force in social life. We can only love what we know personally. In common places it is not useful. Tolerance is the quality which will be most needed after war. Tolerance enable to maintain relationship between different races and classes and settle down together to work for social reconstruction. Love and tolerance are important for healthy society. आणि हे अशा पद्धतीने आपल्याला समरी लिहायची असते. ॲक्च्युली समरीचं उत्तर तुम्हाला वर आपण ज्या प्रश्नांची उत्तरे दिली त्याच्यामध्येच सापडतं हे सगळं जे काय आता आपण लिहिले तसं. आता पुढचा जो प्रश्न आहे तो आहे क्वेश्चन नंबर 2C. 2C हा जो क्वेश्चन आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तो आहे माइंड मॅपिंगचा. त्याच्यामध्ये काय करायचं असतं माइंड मॅपिंगमध्ये? प्रिपेअर अ माइंड मॅपिंग ऑन इफेक्ट ऑफ म्युझिक ऑन लाईफ ह्युमन लाईफ युजिंग युअर आयडियाज थॉट्स अँड कन्सेप्ट ऑर इलस्ट्रेट. आता बघा या ठिकाणी माइंड मॅपिंगचा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये तुमच्या म्हणजे मानवी जीवनावरती म्युझिक म्हणजे संगीताचा परिणाम काय होतो. आता इथे करत असताना कोणी काय कुठल्या आपापल्या पद्धतीने कोणी डायग्राम काढेल, चार्ट काढेल, टेबल काढेल, जशा पद्धतीने काढता येईल डायग्राम तशा पद्धतीने काढायचे असते. आपल्याला कोणते कोणते परिणाम होत असतात ते आपल्याला लिहायचे. बघा मी या ठिकाणी अशा पद्धतीने आपण डायग्राम काढू शकतो किंवा माइंड मॅप काढू शकतो, मनामध्ये आलेल्या कल्पना मांडू शकतो. अशा पद्धतीने ही डायग्राम मी या ठिकाणी मांडलेली आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा विद्यार्थी मित्रांनो याची डायग्राम जी काही आहे ती काढू शकता. यालाही 3 मार्क्स आहेत. तुमच्या कन्सेप्ट्स त्या आपल्याला त्या ठिकाणी मांडायच्यात आणि अशा पद्धतीने मी इथं मांडलेली तुम्हाला निश्चितरीतीने आवडलेली असेल. बघा त्याच्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न आहे पोएट्रीचा क्वेश्चन आणि पोएट्रीच्या क्वेश्चनमध्ये क्वेश्चन नंबर 3A. हा क्वेश्चन 3A याच्यामध्ये आपल्याला यावेळेला पोएम 7 शी वॉक्स इन ब्युटी असं विचारलेलं होतं. ही कविता आणि या कवितेवरती
प्रश्न विचारलेले आहे. बघा, याच्यामध्ये ही सर्वप्रथम कविता वाचायची आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तर आपल्याला लिहायची असतात. आता प्रश्नांची उत्तर लिहायची म्हटल्यानंतर पहिला प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. सिलेक्ट अँड राईट द 2 sentences स्टेटमेंट्स फ्रॉम द गिवन लिस्ट विच जस्टिफाय द थीम ऑफ द पोएम. वर एक प्रश्न विचारला होता, तशाच प्रकारचा हा प्रश्न आहे की खाली दिलेल्या 4 वाक्यांपैकी कवितेचा सारांश किंवा थीम काय आहे, त्या 2 अशा प्रकारचे स्टेटमेंट लिहा, फाइंड आउट करा. आता इथे पहा, पहिला जो वाक्य आहे, द पोएट इज ब्लंट अँड डायरेक्ट इन द एक्सप्रेशन ऑफ लव. हे याचा ऑप्शन होऊ शकत नाही. बी, इंटरनल ब्युटी इज इम्पॉर्टंट ॲज इम्पॉर्टंट ॲज द एक्सटर्नल ब्युटी. हे करेक्ट आहे, कारण अंतर मनातलं सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य हे दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे, द पोएट इज इन लव विथ लेडी आउटवर्ड ब्युटी. बाह्यांगावरती कवी प्रेम करतो, हे चुकीचं आहे. त्यानंतर चौथं ऑप्शन आहे, ब्युटी लाईज इन द आयज ऑफ बिहोल्डर. सौंदर्य म्हणजे काय? सौंदर्य म्हणजे पाहणाऱ्याची जशी दृष्टी आहे तसं सौंदर्य, आणि हे चौथा ऑप्शनसुद्धा आपल्याला करेक्ट आहे. अशा पद्धतीने लिहिता येईल, म्हणजे याचा थीम म्हणून कवितेचा. आता पुढे पहा विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिलेलं आहे? या ठिकाणी दिलेलं आहे की आपल्याला हा वेब पूर्ण करायचे आहे. वेब इथं दिलेले आहे. कंप्लीट द फॉलोइंग वेब डिस्क्राइबिंग द व्हेरियस aspects ऑफ द लेडी ब्युटी. वन डन फॉर यू ॲट द सेंटर. आता इथे काय म्हटलं आहे, हे 4ही ऑप्शन आपल्याला पूर्ण करायचे आहेत. हे पूर्ण करायचे म्हटले म्हणजे काय करावं लागेल की त्याच्याविषयीचं सौंदर्य, त्याच्याविषयीच्या गोष्टी काय आहेत, ते लेडीचं सौंदर्य जे काय त्याच्या संदर्भातल्या. लेडीज ब्युटी, अ क्लाउडनेस स्टेरी नाईट, एक करून दाखवलेले मध्यभागी, जे की या ठिकाणी म्हटलेलं आहे ते इथे आपल्याला करून दाखवलेलं आहे. आणि दुसरं आपल्याला हे 4ही आपल्याला पूर्ण करायचे आहेत. आता कवीने त्या सुंदर अशा प्रकारच्या स्त्रीच्या केसांचं वर्णन कसं केलेलं आहे हे आपल्याला लिहायचं आहे. इथे काय लिहिता येईल बघा, रावेन अँड वेवी अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढचं आहे, त्या स्त्रीच्या केसांचं वर्णन डोळ्यांचं वर्णन कसं केलेलं आहे, तर डार्क अँड ब्राईट असं केलेलं आहे. त्यानंतर त्या स्त्रीच्या हसण्याचं वर्णन कसं केलेलं आहे, ते हसण्याचं वर्णन विन द टिंट दॅट ग्लो असं केलेलं आहे. त्यानंतर पुढे हर माइंड, तिच्या मनाचं वर्णन कसं केलेलं आहे, ॲट पीस विल ऑल बिलो अशा पद्धतीने याचं वर्णन केलेलं आहे. आणि आपल्याला या पद्धतीने ही वेब पूर्ण करायची. त्यानंतर पुढचा जो काही प्रश्न आहे बघा, या ठिकाणी दिलेला आहे, राईट युअर आयडियाज ऑन अ ब्युटिफुल पीपल इन युअर ओन वर्ड्स. आता तुमच्या स्वतःच्या अशा पद्धतीने शब्दामध्ये सुंदर व्यक्तीची व्याख्या, सुंदर व्यक्ती म्हणजे काय, इथं आपल्याला वैयक्तिक लिहायचं. आता पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे हा, त्याचं उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. बघा विद्यार्थी मित्रांनो, की आय थिंक ब्युटिफुल पर्सन इज हॅविंग विथ मेनी क्वालिटीज लाईक कॉन्फिडन्स, काइंडनेस, हॅपीनेस, नोबलनेस and hard working. He should be positive to do something. He must be optimistic, and he must have a new mission always. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी त्या संबंधित गुड पर्सन, ब्युटिफुल पर्सनची डेफिनेशन लिहायची. आता पुढचा जो प्रश्न दिलेला आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तो या ठिकाणी अशा पद्धतीचा आहे की फाइंड आउट अँड एक्सप्लेन एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. अँटिथेसिस या अलंकाराचं उदाहरण लिहा आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्या. आपल्याला उदाहरण कवितेतून असं लिहिता येईल, अँड ऑल दॅट्स बेस्ट ऑफ डार्क अँड ब्राईट. ही ओळ लिहिल्याच्या नंतर त्याचं एक्सप्लेनेशन बघा. इन दिस लाईन ऑपोजिट वर्ड्स डार्क अँड ब्राईट आर यूज्ड फॉर ग्रेटर इफेक्ट. योग्य परिणाम साधण्यासाठी त्या कवितेमध्ये अशा पद्धतीने हे 2 विरुद्ध अर्थाचे शब्द वापरलेले आहेत.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे कंपोज अ पोयम ऑफ युअर ओन इन अबाउट 2 to 4 लाईन्स इन द. बघा अशी कविता करता येईल. ब्युटी लाईज इन बिहोल्डर्स आईज. हॅपी हार्ट फील्स एव्हरीथिंग नाईस अँड वाईज. वेदर इट इज राऊंड ऑर स्क्वेअर, रेड ऑर ग्रीन, मास्क फॉर बेअर. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला कविता करता येईल. आणि यानंतरचा पुढचा जो क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3B, हा पोएटिक ॲप्रिशिएशनचा क्वेश्चन असतो. तो बघा कशा पद्धतीने आपल्याला लिहायचा असतो. यावेळेस आपल्याला पोएम नंबर 3 या कवितेवरती हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. कशा पद्धतीने आपल्याला त्याची पोएटिक ॲप्रिशिएशन करायचं ते पुढीलप्रमाणे बघूयात. पोएटिक ॲप्रिशिएशन. फर्स्ट पॉईंट, अबाउट द पोएम अँड पोएट. द पोएम इनस्केप रॉक is written by the poet laureate of England, Robert Southey. Some of his short poems are very popular with the school children. The poem describes jealousy and its harsh impact. Second point, title of the poem. The poem, The Inkscape Rock, has taken as its title the name of the legendary rock which is the center of all the events. Third point, theme. If you do bad things to people, bad things will happen to you. Point next, poetic devices. कोणते कोणते भाषा अलंकार याच्यामध्ये वापरलेले आहेत. The Inkscape Rock is written in the form of ballad. Figures of speech like alliteration, metaphor, personification, onomatopoeia and repetition are used in this poem. The poem was written in 18th century. It is rich with symbol, imaginary and archaism. The rhyme scheme used in the poem is AABB. Next point, message of the poem. The poem gives us a message that those who do wrong things will meet with the due punishment. Last point, my opinion about the poem. I like the poem very much ॲज इट कंटेन्स व्हेरी गुड मोरल स्टोरी. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपल्याला अशा पद्धतीने पोएटिक ॲप्रिशिएशन लिहायचं असतं. आणि अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 हे तिन्ही क्वेश्चन्स आपण 48 मार्क्सचे पाहिले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 रायटिंग स्किल आणि क्वेश्चन नंबर 5 नॉवेलवरचा आहे तो पाहूयात. धन्यवाद.